नमस्कार. मी डॉक्टर पंकज सुगावकर, बाल हृदयरोग तज्ञ म्हणजे पिडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट लिटल हार्ट केअर सेंटर पुण्यातून बोलत आहे. आज मी तुमच्यासमोर आलो आहे आमच्या एक इंटरव्हेन्शनल मेथडविषयी बोलण्याविषयी. ज्याचं नाव आहे बलून पल्मोनरी व्हॅल्व्होप्लास्टी. आता हा जो वॉल आहे, हा उजव्या साइडनी अशुद्ध रक्त जे आपण शुद्ध होण्यासाठी फुफ्फुसांना घेऊन जातो, ह्या ठिकाणी हा वॉल असतो. ते आपण हार्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व हा ज्यावेळेस वॉल बंद असतो, म्हणजे वॉलची मूव्हमेंट हा पूर्ण व्हायला पाहिजे. तर ज्यावेळेस वॉलची मूव्हमेंट पूर्ण होत नाही, अशा वेळेस त्या वॉलला बंद वॉल असं म्हटलं जातं. आणि ह्याला ओपन करण्यासाठी बलून मेथड जी आपण बलून डायलेटेशन मेथड असते, ती मेथडच ह्या ठिकाणी काम केली जाते. व ती मेथड कशी असते, हा वॉल कुठे असतो, ते आपण आता याच्यापुढे जाणून घेऊया. तर सर्वप्रथम हे 4 कप्प्यांचं हार्ट आज माझ्यासमोर आहे. ज्या ठिकाणी उजव्या साईडचा उजवा हार्ट आहे ह्या ठिकाणी व ह्या ठिकाणी एक निळ्या कलरची रक्तवाहिनी जे अशुद्ध रक्त फुफ्फुसाला घेऊन जाते व ह्या ठिकाणी जो वॉल दिसतो त्याला पल्मोनरी वॉल म्हणतो. ज्यावेळेस हा वॉल बंद असतो त्यावेळेस अशुद्ध रक्त हे फुफ्फुसांना जाण्याविषयी हा ठिकाणी हा वॉल रोखला जातो. म्हणजे हा वॉल बंद असतो. त्याच्यामुळे उजव्या हार्टवर याचं प्रेशर स्टार्ट व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपण हा वॉल एका वायरच्या सहाय्याने क्रॉस करतो आणि त्या ठिकाणी बलून घेऊन हा ओपन केला जातो. ती मेथड आपण पाहणारच आहोत. सर्वप्रथम बलून असतो कसा तो आपण जाणून घेऊया. माझ्या ह्या डाव्या हार्टमध्ये ह्या ठिकाणी हा बलून आहे, उजव्या हार्टमध्ये एक सिरिंज आहे व ज्यावेळेस हा वॉल आम्ही क्रॉस केला जातो वायरवर आणि वायरवर हा बलून ह्या ठिकाणी केला जातो व ह्या ठिकाणी ह्या बलूनला इन्फ्लेट केलं जातं व ह्या बलूनला आपण डिफ्लेट पण करू शकतो. ज्यावेळेस हा वॉल ओपन होतो त्यावेळेस ह्याला डिफ्लेट करून हा बलून काढून घेतला जातो. आता सर्वप्रथम आपण बघूया, की ह्याला आपण इंटरव्हेन्शनल मेथडमध्ये कॅथ लॅबमध्ये ही प्रोसिजर कशी केली जाते. त्याच्यामध्ये आपल्याला कार्डियाक एनेस्थेटिस्ट व कार्डियाक टेक्निशियनची पण मदत या ठिकाणी लागते. तर तुम्ही ह्या स्क्रीनवर येताय माझ्याकडे व ह्या स्क्रीनवर तुम्ही बघत असाल, की आम्ही एक कॅथेटर हे उजव्या हार्टवरून आपण ते खाली क्रॉस करतोय उजव्या हार्टमध्ये व ह्या ठिकाणी एक अँजिओग्राफी घेतली जाते व अँजिओग्राफी घेतल्यानंतर ह्या ठिकाणी जो ब्लॅक कलरचा जो हा डाय आहे, तो वॉल आपण या ठिकाणी क्रॉस करतोय एका वायरच्या साहाय्याने व क्रॉस केल्यानंतर एक कॅथेटर त्या ठिकाणी घेतलं जातं व या कॅथेटरमधून एक हार्ड प्रकारचं वायर त्या ठिकाणी डाव्या फुफ्फुसामध्ये ठेवलं जातं व जो वायर आहे, त्या वायरवर हा मोठा बलून घेतला जातो. बलून आपण मी जसं दाखवलं त्याच्या साहाय्याने बाहेरच्या साहाय्याने, वॉटरच्या साहाय्याने आणि डायच्या साहाय्याने तो फुगवला जातो. आणि बलून एकदा फुगवल्यानंतर तो वॉल त्या ठिकाणी सेपरेट होतो व नंतर आपण हा बलून या ठिकाणी ते वॉटर आणि डाय आपण काढून घेतलं, की बलून हा डिफ्लेट होतो आणि नंतर आपण वायर आणि बलून दोन्ही या ठिकाणी काढून घेतलं जातं. या मेथडमध्ये सक्सेस रेट किती आहे? तर अगेन 99.9% सक्सेस रेट आहे. आम्ही केलेल्या आत्तापर्यंत 1000 बाळांच्या जे हृदयांचे वॉल्स आम्ही ओपन केले, त्याच्यामध्ये एकाही बाळाच्या जीवाला धोका अजून तरी झालेला नाही. व साधारणतः ह्या बालकांना आपण दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करतो. साधारणतः 24 अवर्सच यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं आणि त्यांना रेग्युलर फॉलोअप या ठिकाणी सांगितला जातो. तो पहिला फॉलोअप हा 15 दिवसांनी, नंतरचा फॉलोअप साधारणतः 1 महिना, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी आपण या ठिकाणी त्यांचे फॉलोअप्स करतो. व हे फॉलोअप केल्यानंतर तुम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये नंतरचा फॉलोअपचा टाईम हा वाढवला जातो. व बाळ साधारणतः किंवा तो मुलगा साधारणतः शाळेमध्ये जाऊ शकतो का? त्याचं उत्तर हो आहे. साधारणतः 5 ते 7 दिवसानंतर तो शाळा जॉइन करू शकतो व सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. मी असं म्हणेल, की ज्यावेळेस एखाद्या हा जो पल्मोनरी वॉल या ठिकाणी जर बंद असेल, तर त्याला बलून मेथडच ही एक ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे, जी वन ऑफ द सेफेस्ट मेथड आहे. त्याच्यामुळे जर तुमच्या बाळाला च्या हार्टला कुठल्या प्रकारचा वॉल बंद असेल, तर त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट ही योग्य केली जाते, ज्यासाठी तुम्ही जो आमचा नंबर आहे, त्या ठिकाणी आम्हाला कॉल करू शकता किंवा तुमचे रिपोर्ट्स आमच्यापर्यंत पाठवू शकता. आम्ही नक्कीच तुमची मदत करायचा प्रयत्न करू व ह्या मेथडविषयी कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनात आणू नका. ही एक वन ऑफ द सेफ मेथड आज ह्या ठिकाणी आहे, जी आज आणि तुम्ही या ठिकाणी पूर्णतः पाहिली आहे. धन्यवाद. डॉक्टर पंकज सुगावकर, लिटल हार्ट केअर सेंटर, पुणे, महाराष्ट्र.